वसमत येथील प्रतिष्ठित व्यापारी गट्टू शेठ मुरक्या यांनी गुंज येथील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 21,000ची मदत केली आहे। वसमत तालुक्यातील गुंज या ठिकाणी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली। यामध्ये गुंज येथील 7 महिला यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला। या गोष्टीचे गट्टू शेठ मुरक्या, त्यामुळे वसमत येथील प्रतिष्ठित व्यापारी गट्टू शेठ मुरक्या यांनी या कुटुंबियांना मदत करण्याच्या अनुषंगाने पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 21,000ची मदत केली आहे। ही मदत त्यांनी चेकद्वारे केली असून ही मदत त्यांच्या मुलांचे भवितव्य घडावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी त्यांची ही तळमळ दिसून आली। यावेळी गट्टू शेठ मुरक्या बोलताना काय म्हणाले पाहूयात सविस्तर वृत्त। क्लिप वगैरे पाहिल्याच्या नंतर मनाला असं पिळून निघालेली घटना होती। आमच्या मनात आलं असं की आम्ही हे लहान लहान लेकरं आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावी म्हणून आम्ही त्यांना मदत केली। काय मदत केली, काय आहे काय सांगा? मी यांना माझ्या मनातली गोष्ट अशी आहे की मी यांना 21,000 रुपयाचे प्रत्येकी चेक दिलेले आहेत आणि माझी इच्छा होती की यांनी यांचे बॉन्ड वगैरे तयार करून वयाच्या 20व्या 21व्या वर्षी याचे जे बी बँकेतून पैसे येतील यांच्या भविष्यासाठी यांना चांगली पैसे कामी यावं हीच एक भावना आहे। 4 तारखेला जी घटना घडली, शेतावर काम करत जाणारे मोलमजुराचे ट्रॅक्टर घेऊन 7 लोकांचा मृत्यू झाला। ही घटना जशी व्हायरल झाली मोबाईलवर आणि आमचे घर आम्ही त्यावेळेस आम्ही सोबत होतो गट्टू शेठ मुरक्या लक्ष्मीराजी मुरक्या यांच्यासोबत। त्यांनी ती घटना पाहिली आणि अक्षरशः त्यांच्या ते ऐकून ते दृश्य पाहून त्यांचे रडत पाणी आलं आणि त्यांनी तिथंच आम्ही दोघं तरी आम्ही त्यांच्यासोबत मित्र बसलेलो होतो। त्यांनी इच्छा असा की निर्धार पक्का केला, संकल्प सोडला की आपण या लोकांना काहीतरी मदत करू। हे जे म्हणजे जे कुटुंबीय जे आहे त्यांना आपण काहीतरी मदत करायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। त्या दृष्टीने त्यांनी त्या दिवशी संकल्प केला आणि आज या इथं येऊन आम्ही आपत्ग्रस्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ती आर्थिक मदत दिली। ही मदत त्यांनी स्वतः केलेली आहे। ही मदत त्यांनी स्वतः केलेली आहे, स्वतः त्यांच्या दृष्टिकोन नाही। आणि आता याच्यानंतर समजा आम्ही मोंढ्यातले व्यापारी आमच्या जे काही पुढे या लोकांसाठी आम्ही मदत करायला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।